भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा सहभाग असलेल्या नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय। घटनेच्या आधी संकेत बावनकुळेंसह त्यांचे दोन्ही मित्र नागपूरमधील लाहोरी बारमध्ये गेले होते, मात्र त्या दिवशीचं बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब झालंय। त्यामुळे या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड आहे का, पुरावे नष्ट करण्याचा माहिती घेतली काय घटनेची, काय घटना झाली आहे नेमकी। मी गृहमंत्र्याला काही बोललो ना, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते, पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे। ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पोलीस काही माहिती देऊ शकतात। पोलीस गृह खातं कोणाचं? माझा हा आरोप नाही आहे कोणावर। पोलीस माकडाचा बैल करू शकतात, यांच्या गृह खात्याच्या अंतर्गत असले बैलाचं माकड करू शकतात, काही करू शकतात। ऑडीतील दोघे जण म्हणजे अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार पाठलाग करणाऱ्यांच्या तावडीत सापडले। वैद्यकीय चाचणीत या दोघांचा मद्यप्राशनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, मात्र आता त्यांच्या शरीरात कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेत अल्कोहोलचं प्रमाण आढळलं। अर्जुन हावरे रोनित चिंतमवारच्या शरीरात अल्कोहोल असल्याचं फॉरेन्सिक लॅब चाचणीत स्पष्ट। चालक अर्जुन हावरेच्या रक्तात 28 मिलीग्राम तर रोनित चिंतमवारच्या रक्तात 25 मिलीग्राम अल्कोहोलचं प्रमाण। अर्जुन हावरे रोनित चिंतमवारच्या शरीरात कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेतच अल्कोहोलचं प्रमाण। 30 मिलीग्रामहून अधिक अल्कोहोल आढळल्यास कायदेशीर कारवाई होते। मद्यसेवन केल्याच्या अर्ध्या तासात अपघात, मात्र 7 तासांनंतर दोघांचे रक्ताचे नमुने घेतले। अपघातानंतर तात्काळ रक्ताचे नमुने घेतले असते तर शरीरातील मद्याचं प्रमाण 4पट आढळलं असतं। नाही, तेच तर संकेत बावनकुळेची गाडी आहे, स्वतः वडिलांनी मान्य केलेलं आहे। त्या गाडीच्याकडून ऍक्सिडेंट झालाय, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलेलं आहे, पण दुर्दैवाने अजूनही संकेत बावनकुळेवर कुठल्याही तऱ्हेचे एफआयआर ची मध्ये नोंद नाही, त्याच्यावर कारवाई नाही। जेव्हा की त्याने त्या दिवशी ड्रिंक घेतले याचे पुरावे पण झालेले आहेत। त्या गाडीमध्ये कोण बसलं हे सुद्धा सादर झालेलं आहे। कोणी त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही। स्वतः संकेतच्या वडिलांनी प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत जर काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा। गृह खात्याने सांगितलेलं आहे कोणालाही वाचवलं जाणार नाही, कायदा सगळ्यांसाठी समान आहे, योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल। परंतु उगाच कोणाला राजकीय उद्देशाने गोवण्याचा प्रयत्न असेल तर तेही आम्ही खपवून घेणार आहोत। एकूणच नागपूर हिट अँड रन प्रकरणात कुछ तो गडबड है अशी चर्चा सुरू झाली आहे। बारमधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं संकेत बावनकुळेंनी मद्यप्राशन केलं की नाही हे कळणार नाही। अर्जुन हावरे रोनित चिंतमवार यांनी मद्यपान केलं, पण किती पेग रिचवले हेही कळण्याचा मार्ग बंद झाला। त्यामुळे पैसा आणि ताकदीच्या जोरावर सर्वसामान्यांना चिरडण्याचं लायसन हे अमीरजाद्यांना मिळालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।